सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी. 1 जून पासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा 50,000 रुपये हेक्टरप्रमाणे जे की 75% पीक विमा दुप्पट जिथं जमा होत आहे. सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी. कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँक खात्यांमध्ये पीक विम्याचे पैसे इथं येत आहे. आता जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी. अखेर आता या जिल्ह्यांमध्ये, या तालुक्यांमध्ये आणि या गावांमध्ये या शेतकरी खात्यामध्ये पैसे इथं येत आहेत. सर्वप्रथम मोबाईलची जे की स्क्रीन आहे इथं आपण सुरू केलेली आहे. आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी. 1 जून पासून पीक विम्याची रक्कम शेतकरी बांधवांच्या थेट खात्यामध्ये 50,000 रुपये हेक्टरप्रमाणे पैसे इथं 75% वाटप सुरू झालेलं आहे. यामध्ये 75% याप्रमाणे कोणत्या शेतकरी बांधवांना भरपाई इथं मिळत आहे. बरेच शेतकरी बांधवांना इथं SMS देखील इथं येत आहे. अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज 1 जून जे की रखडलेला जो की बरेच दिवसांपासूनचा पीक विमा होता ती या जिल्ह्यांमध्ये या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक. आता याच बँक खात्यांमध्ये तुमचे पैसे येतील असं नाही. आता ज्या बँक पासबुकला तुमचं डेबिटी लिंक आहे, म्हणजे पीक विमा फॉर्म भरताना जे तुम्ही बँकेचं पासबुक दिलं होतं त्या बँकेच्या पासबुकमध्ये देखील चेक करा. आता यामध्ये सर्वप्रथम जे काही अपडेट आहे, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये हेक्टरी पीक विमा जमा, तसंच 75% पीक विमा वाटप सुरू झाल्याची माहिती इथं अपडेट आलेली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांना इथं SMS देखील येत आहे. आता 50,000 रुपये हेक्टरी कोणाला इथं पीक विमा जमा होत आहे. सर्वप्रथम जे की लाभार्थ्यांची यादी आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम यामध्ये जे की जिल्हा आहे, कोल्हापूरमध्ये 1,18,641 शेतकरी बांधवांना 499 कोटी, सोलापूरमध्ये 2,71,962 शेतकरी बांधवांना 437 कोटी, अकोल्यामध्ये 2,81,714 शेतकरी बांधवांना 422 कोटी, अमरावतीमध्ये 2,62,461 शेतकरी बांधवांना 395 कोटी, नांदेडमध्ये 2,68,431 शेतकरी बांधवांना 368 कोटी, लातूरमध्ये 2,31,847 शेतकरी बांधवांना 342 कोटी, यवतमाळमध्ये 2,49,583 शेतकरी बांधवांना 328 कोटी, यानंतर वाशिममध्ये 1,54,292 शेतकरी बांधवांना 246 कोटी, भंडारामध्ये 1,18,753 शेतकरी बांधवांना 187 कोटी, गोंदियामध्ये 1,05,621 शेतकरी बांधवांना 173 कोटी, गडचिरोलीमध्ये 96,542 शेतकरी बांधवांना 142 कोटी, चंद्रपूरमध्ये 1,27,814 शेतकरी बांधवांना 164 कोटी. आता हा जो निधी आहे ते टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे. असं नाही की 1 जूनलाच इथं जमा होईल. 1 जून पासून वाटप सुरू झालेलं आहे. येत्या 10 ते 15 दिवस देखील इथं जमा होण्यास टाइम लागू शकते. आता पेंडिंग जे काही जिल्हे आहे, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, नागपूर, वर्धा, गडचिरोली, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर. आता सध्या वाटप सुरू झालेले कोल्हापूर, सोलापूर, अकोला, अमरावती, नांदेड, यवतमाळ, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. आता या जिल्ह्यांमध्ये आता असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे येतील. काही आता हे जे आहे भरपाईवर अवलंबून राहणार आहे तुमची रक्कम. असं नाही की 50,000 म्हणजे 50,000च जमा होईल असं नाही. आता हे तुमच्या पिकावर अवलंबून राहील. तुमचं किती क्षेत्र बाधित झालेलं आहे, तुमचं कोणतं पीक आहे, त्याचप्रमाणे तुमच्या जिल्ह्यांमध्ये किती भरपाई मंजूर झालेली आहे, त्याचप्रमाणे तुमचं नुकसान जर 5 ते 10% असेल तर अशांना भरपाई मिळणार नाही. सरासरी 30 ते 40च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. जास्ती भरपाई असेल तर जास्ती भरपाई, कमी असेल तर कमी भरपाई. असं नाही की 50,000 म्हणजे 50,000 मिळेल असं नाही. कापसासाठी 25 ते 50,000 रुपये मिळू शकते. यामध्ये सोयाबीनसाठी 20 ते 45, तुरीसाठी 18 ते 40, मुगासाठी 15 ते 35,000 रुपये प्रति हेक्टरी, उडीदसाठी यामध्ये 15 ते 35,000 रुपये. यामध्ये पिकाचा समावेश आहे. ज्वारीसाठी 15 ते 30. आता ज्यांना कोणाला पीक विम्याचे पैसे आले नाहीत तर त्यांनी काय करायचं, सर्वप्रथम बँक पासबुकला आधार लिंक आहे तपासा, डीबीटी सुरू आहे की नाही तपासा, अर्जामध्ये आधार क्रमांक, बँक खात्याचा जे काही तपशील आहे ते व्यवस्थित भरला का चेक करा, KYC केली की बँकेची चेक करा, पीक पाहणी केली आलेली आहे का, पीक विमा कंपनीला लेखी अर्ज द्या. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील अर्ज प्रति शाखा व्यवस्थापक, पीक विमा प्रतिनिधी, पीक विमा रक्कम जमा न झाल्याबाबत अर्ज, महोदय याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. या पद्धतीने तुम्हाला लेखी अर्ज द्यायचा आहे.
आणि ज्यांना कोणाला पैसे आले नसेल तर अशाने 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा. यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र जोडून द्यायचे आहे. आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती 7/12/8 इत्यादी डॉक्युमेंट जोडून द्यायचे आहे. अखेर जो काही 1 जून पासून पीक विमा असं नाही की 1 जूनला जमा होईल, येत्या 15 दिवसांमध्ये जमा होणार आहे. काही शेतकरी बांधवांना 17,000, 17,500, 18,000 तर हे त्यांच्या भरपाईवर इथं अवलंबून राहणार आहे. सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी अपडेट इथं आलेली आहे. म्हणजे वाटप तर सुरू झालेलं आहे. म्हणजे 50,000 रुपये हेक्टरी, याचप्रमाणे दुप्पट पीक विमा हे तुमच्या पिकावर अवलंबून राहणार आहे. 75% पीक विमा, ज्या शेतकरी बांधवांचं 75% पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे, 100% प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, अशा शेतकरी बांधवांना जास्ती भरपाई इथं देण्यात येणार आहे. तर अफवावरती कोणी लक्ष देऊ नका. सदच प्रकारची अपडेट्स पीक विमा संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. आता कमेंट करून नक्की सांगा तुमच्या जिल्ह्यांमध्ये 2022 पासूनचा पीक विमा जमा झाला का? कमेंट करून नक्की सांगा. व तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले का? आले असतील तर तुमच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आलेले आहे हे पाहण्यासाठी व यावरती जर तुमची काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.